जर इथे तुम्ही क्लिक केलंय, हा व्हिडिओ तुम्ही बघताय, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय, तर समजून जा की हा युनिवर्सचा खूप मोठा संकेत आहे. तुमची इतक्या वर्षांपासून अपूर्ण असणारी जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल, ती पूर्ण होण्याची आता वेळ आलेली आहे. बघा, जेव्हा जेव्हा आपण उपाय करतो, आपण सेवा करतो, धार्मिक कार्य करतो, आपण वेगवेगळे व्रत करतो, उपासना करतो, जे आपण सगळ्या गोष्टी करून एका पॉईंटला कुठेतरी थकतो, कुठेतरी हरतो, कुठेतरी आपण संपतो की आता काहीच घडू शकत नाही. सगळं केलंय, सगळं करून झालंय, पण परिणाम काही होत नाही, माझी इच्छा काही पूर्ण होत नाही. त्यावेळी आपल्याला हरल्यासारखं वाटतं. आणि आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एकदा तरी होतं की जेव्हा कुठलेच उपाय साथ देत नाही, कुठलीच पूजापाठ कामी येत नाही. बघा, जेव्हा जेव्हा आपण या उपायांनी थकतो, तेव्हा तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे येतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर ब्रह्मांडात असणारी एक अफाट शक्ती, जी आपल्या इच्छा आपल्याकडनंच पॉझिटिव्हिटीनी व्यक्त करून घेते आणि आपण व्यक्त केलेली इच्छा आपल्याला रिटर्न करते, म्हणजे आपल्यापर्यंत ती पूर्ण करून पाठवते. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक अत्यंत पॉवरफुल असणारी लॉ ऑफ अट्रॅक्शनची युनिवर्स संबंधित असणारी एक पॉवरफुल रेमेडी सांगणार आहे. जर तुम्ही ही एक टेक्निक करायला सुरुवात केली, ही एक छोटीशी पद्धत सांगणार आहे, ही एक छोटीशी पद्धत जर तुम्ही वापरली आणि तुमची इच्छा व्यक्त केली, तुम्हाला सांगते 11 दिवस खूप आहेत, एका तासात सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल. आपल्या स्वामी भक्तांपैकी असणाऱ्या अकोलामध्ये राहणाऱ्या सौ गिरीच्या गायकवाड ताई आहेत आणि तुम्हाला सांगते, या ताईंची मुलगी MPSC एक्झाम देत होती. जवळपास 2 वेळा झालं, तिसऱ्यांदा सुद्धा झालं. पण ताईंची जी मुलगी आहे ती अगदी थोड्या थोड्या मार्काने, म्हणजे कुठेतरी मेरिट लिस्टला येऊन सुद्धा त्यांना वेटिंगला थांबावं लागत होतं. असं काही ना काही कारणावरून 3 वेळा त्या ताईंची संधी हुकली. आणि मग त्याच्यानंतर ताईंनी मला फोन केला. जी टेक्निक आता मी तुम्हाला सांगणार आहे तीच टेक्निक ताईंनी यूज केली आणि तुम्हाला सांगते, त्याच वेळी त्यांची मुलगी MPSCला बसली. आणि जेव्हा ही टेक्निक त्या ताईंनी आणि त्यांच्या मुलींनी दोघींनीही यूज केली आणि ती MPSCमध्ये पास झाली. आता चांगल्या पोस्टिंगवरती आहे, चांगल्या पदावरती ती आहे आणि नेहमीच अधूनमधून त्यांचे फोन मला येत असतात. बघा, आता मी तुम्हाला जी टेक्निक सांगते ती तुम्ही मुलांसाठी करू शकता, तुमच्यासाठी करू शकता, तुमच्या पतीसाठी करू शकता किंवा अन्य कुठल्याही गोष्टीसाठी, फक्त चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला ती यूज करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वार, दिवस, काळ, कालावधी, नियम, पथ्य असं काहीच नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे पॉझिटिव्हिटी. शक्य तितकं स्वतःला फक्त पॉझिटिव्ह ठेवायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये आरसा असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतो, असं कुणीच नसेल की त्याच्या घरात आरसा नाही. आपल्या घरात जो आरसा आहे त्या आरशाच्या समोर, बघा मिरर आपण ज्याला म्हणतो, त्या मिररच्या समोर तुम्हाला फक्त जाऊन उभं राहायचं आहे. जेव्हा तुम्ही आरशामध्ये बघाल, जेव्हा तुम्ही मिररमध्ये बघाल, तेव्हा स्वतःचं प्रतिबिंब तुम्हाला स्वतःला दिसणार. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वतःला दिसणार. जेव्हा तुम्ही स्वतःला तसे पाहाल तेव्हा तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पॉझिटिव्हिटीने तिथे 21 वेळा म्हणायची आहे. आता मी त्या ताईंना MPSC संदर्भात सांगितलेलं. ताई काय म्हणायच्या, तर आरशाच्या समोर उभ्या राहायच्या आणि एकच म्हणायच्या, माझी मुलगी MPSC एक्झाम पास झालेली आहे, चांगल्या मार्काने पास झालेली आहे, माझ्या मुलीचं सर्वत्र सगळ्या ठिकाणी कौतुक होत आहे, तिचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, सगळ्या गावात आज आमचं आणि तिचं नाव झालेलं आहे. हे बोलत असताना, हे म्हणत असताना एक चित्र तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे की हो, गावातून तिची मिरवणूक काढतात, लोक गुलाल उधळतात किंवा लोक तिचं कौतुक करतात, लोक तिचा सत्कार करतात. म्हणजे ती पॉझिटिव्हिटी तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला आणायची आहे. कमीत कमी आरशाच्या समोर 15 मिनटं उभं राहून तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचं आहे. ही क्रिया दिवसातून 2 वेळा करायची.
सकाळी केला तर संध्याकाळी करा, दुपारी करताय, रात्री कराय, अगदी थोड्या थोड्या वेळाने केली तरीही चालेल. एका दिवसातून 2 वेळा, पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच एका दिवसातून 2 वेळा, असं सलग तुम्हाला 11 दिवस करायचं आहे. रोज 11 दिवस, रोज 11 दिवस. तुम्ही जास्त पण करू शकता, ते तुमच्यावरती आहे. पण रोज जर 11 दिवस तुम्ही आरशाच्या समोर तुमची जी इच्छा असेल, घरासंदर्भात असेल, कर्जासंदर्भात असेल, मुलांचं काही असेल, पतीचं काही असेल, प्रमोशन असेल, लग्न असेल, काही असेल. आता समजा तुम्ही विवाहासाठी करताय, तर माझं विवाह जुळलेला आहे, चांगला पती आहे, सासर चांगला आहे, एक लग्नाचं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. प्रमोशनसाठी करताय तर प्रमोशनचं लेटर माझ्या हातात आहे, माझा पगार वाढलेला आहे, पद मोठं आहे, ते पद डोळ्यासमोर आणायचं आहे. कर्जमुक्तीसाठी करताय तर एक बँक समोर आणायची की हो सगळे पैसे भरून टाकले, सगळं नील झालं, कर्जातून मुक्तता झालेली आहे. समजा तुम्ही घरासंदर्भात करताय ते घराचं चित्र डोळ्यासमोर आणायचं, हे माझं असं असं घर आहे, घरात सगळ्या गोष्टी आहेत, माझं इतक्या वर्षापासून असणारं घराचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे जे पण तुमचं असेल ते पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तिथे कंटिन्यू एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे किंवा ती तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असे एक प्रतिबिंब तिथं तुम्हाला समोर आणायचं आहे. हे करत असताना सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही आरशासमोर जाल तेव्हा तुम्हाला एकच वाक्य 8 वेळा म्हणायचं आहे. सुरुवातीला एकच वाक्य 8 वेळा म्हणायचं, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. 8 वेळा हे म्हणायचं. मध्ये जे काही पॉझिटिव्ह चित्र आहे की हो माझी मुलगी MPSC पास झालेली आहे, चांगले मार्क आहेत, मेरिट लिस्टमध्ये ती उच्चांकावर आहे, कौतुक होत आहे, गुलाल उधळत आहेत, सगळे लोक कौतुक करत आहेत, सत्कार करत आहेत, हे सगळं पॉझिटिव्ह चित्र उभं करून झालं की पुन्हा एकदा तुम्हाला म्हणायचं आहे थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. बघा ही क्रिया फक्त तुम्ही 11 दिवस करून बघा. किती? 11 दिवस. 11 दिवसात मी खात्रीने तुम्हाला सांगते की जी पण आपली पूर्ण असणारी इच्छा असेल किंवा जे काही आपलं स्वप्न असेल, जे काही आपण युनिवर्सकडनं मागणार आहोत ते प्रत्येक म्हणजे जे आपण तिथे व्यक्त केलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट आपल्याकडे आपल्या पॉझिटिव्हिटीने येईल. तुमच्या नशिबातही जे नसेल किंवा मिळणारही नसेल ते सुद्धा युनिवर्स तुम्हाला देईल. खूप साधी सोपी टेक्निक आहे. फार फार फक्त दिवसातून 15 मिनटं लागणार आहेत. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.